अग्निशमन यंत्रणा बंद होती तिथे, बंद होती सर्व. दरम्यान अमरावतीच्या या दुर्घटनेवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, ते हे राहुल गांधीमुळे झालं असं म्हणणार आहेत का? काय की पंडित नेहरूमुळे झालं? तुमचं राज्य हे रसातळाला गेलेलं राज्य आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते विभाग, कुठे एकही खातं नीट चालत नाही. मुलं जळली जात आहेत, मारली जात आहेत, खड्ड्यामध्ये लोक पडून मृत्यू होत आहेत आणि तुम्ही हे राहुल गांधीची स्पर्धा करताय. आपण गर्भपात होऊ नये अशा स्वरूपाचं एक अभियान चालवत असताना दुसरीकडे नवजात अर्भकांच्या जळून मृत्यू होणे हे फारच अत्यंत क्लेशदायक अशा स्वरूपाची ही घटना आहे. मागच्या वेळेच्या अनुभवापासून आपण काही शिकत नाही हे देखील या निमित्तानं समोर आलंय. वास्तविक पाहता भंडारा या ठिकाणी जळीत कांड झाल्यानंतर प्रत्येक हॉस्पिटलचं फायर ऑडिट करण्याचा हा आदेश देण्यात आला होता आणि फायर ऑडिटच्या सोबतच जे असुरक्षित ज्या दवाखाने असतील त्यांचं परवाने देखील रद्द करण्यात आले. शासकीय सर्व दवाखान्यांना तशा प्रकारची तरतूदही केली. आता केलेली तरतूद गेली कुठे? झालेलं ऑडिट जे आहे त्यामध्ये भ्रष्टाचार झाला का? असे प्रश्न या निमित्ताने कुठेतरी उपस्थित होतात. नवीन बिल्डिंग आहे. मी पालकमंत्री असताना ही बिल्डिंग बांधल्या गेलेली होती, बांधणं सुरू होती. आता मोठ्या थाटात नुसतं उद्घाटन करतायत आणि हे कनेक्शन्स कोणी केले, त्या ठिकाणी इन्व्हर्टर सप्लायज कोणी केले, काय झालं, कधी सप्लाय केलेलं होतं, काय डेट होते, ते इन्व्हर्टर निकामी होतं का? मग काय इथं असं कसं ब्लास्ट होतं? इन्व्हर्टर ब्लास्ट होतं म्हणजे काहीतरी टेक्निकल फॉल्ट त्या ठिकाणी राहिला असेल. मग त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं? या अमरावतीतल्या दुर्घटनेवरती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आणि राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आता व्हेंटिलेटरमधून स्फोट झाला असंच तिथल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा ज्या प्रतिक्रिया होत्या, आमच्या अधिकाऱ्यांच्या मधनं सुद्धा जे ऐकायला मिळते ते तसंच होते. पण माझं म्हणणं असं आहे की त्याच्याबद्दल एक टेक्निकल टीमचं जे काही ओपिनियन येईल ते अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नेमका अशा पद्धतीचा स्फोट का झाला, कारण काम तर 2 वर्षापूर्वीच झाले, म्हणजे फार जुनं काम आहे असंही नाही आहे. त्यामुळे काम जर वेळेत झालं असेल तर मग नेमकं काय झालं हे सुद्धा आम्हाला बघावं लागेल. मी नेमली यासाठी नाही, आता प्रत्यक्ष पाहणी आम्ही करतो, त्याच्यानंतर तिथे ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे ते आपण करणार आहोत. व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का असा देखील प्रश्न आता या निमित्ताने निर्माण नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे नव्हते, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होतं. म्हणून निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही, पण इलेक्ट्रिकचं हे असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार. जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल. गरीब मुलं, परिवारचे मुलं इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात आणि खूप विश्वास घेऊन येतात की आमचे मुलं जर याच्यामध्ये राहिले तर ते बरे होतील. पण जर अशी घटना होते तर प्रत्येक लोकांचे सरकारी हॉस्पिटलवरनं जे विश्वास उठते ते आम्ही उठू देणार नाही. आणि जर कोणी याच्यामध्ये चुकीचं अडळलं तर नवनीत राणा आहे माझं नाव, त्यांना एकेकाला सोडणार नाही. कारण लहान लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे. तर त्यांना जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कार्रवाई जरूर करेंगे. दरम्यान या दुर्घटनेवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याही पाहूया. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राज्य सरकारने पूर्णपणाने सगळ्या रुग्णालयांना तशा नोटिसा दिल्या, काय काय प्रिकॉशन घ्यायचं हे सांगितलेलं असताना सुद्धा, ते अधिकार राज्य सरकारकडे असताना सुद्धा जर अशा असलेल्या निष्काळजीपणामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडतात याचाच अर्थ फक्त घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करत नाही, यामध्ये नुसतं त्या रुग्णालयाला जबाबदार न धरता जे कोणी अधिकारी या संदर्भामध्ये दोषी आहेत, ज्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. एक वरिष्ठ अधिकारी प्रभात रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीचं गठन केलं होतं राज्य शासनाने त्यावेळेस, आणि त्यांनी आपला अहवाल ऑलरेडी दिलेला आहे सरकारला की अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे याच्या बाबतीतचा अहवाल शासनाकडे दिला असताना सुद्धा तो अहवाल धूळखाट पडलाय. त्या अहवालावर व्यवस्थित जर राज्य शासनाने पावलं उचलली असते तर अशा प्रकारची घटना अमरावतीला झाली नसती.
त्याच्यामुळे जो अहवाल अजून पडलेला धुळका त्याच्या बाबतीत राज्य शासनाने योग्य ती पावलं का उचलली नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आमचं मत असं आहे की बाबांनो, एखादा व्यक्ती जर जबाबदार असेल तर निलंबित कशाला करता, त्याला घरी पाठवा. आणि जर एखादा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार असेल तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करा, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर तुम्ही टाका. आणि त्याच्याचबरोबर फक्त एका ठिकाणी ही घटना घडली म्हणून तिथं ऑडिट करण्यापेक्षा सगळ्याच हॉस्पिटलचं ऑडिट करायला काय हरकत आहे. आणि ऑडिट करून त्याच्यावर त्रुट्या ज्या काय असतील त्या कव्हर करून गेल्या पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी कामं आम्ही करून घेतो हे सरकारला सांगणं फार महत्त्वाचं आहे. दरम्यान भंडाऱ्यातील दुर्घटना घडल्यानंतर फायर ऑडिट अनिवार्य केलं होतं आणि त्यानुसार इथे फायर ऑडिट झालं असेल अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तसंच योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. तर राज्यातील सगळ्याच रुग्णालयांचं ऑडिट केलं पाहिजे, छोटी मोठी कारवाई करून काही होणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिली. काही खाजगी हॉस्पिटलमध्ये विशेषतः मुंबई शहरामध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर भंडारासारखी सुद्धा घटना घडल्यानंतर राज्य शासनानं प्रायव्हेट हॉस्पिटल आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये सुद्धा फायर ऑडिट कंपल्सरी केलेलं आहे. परमिशन देताना ज्या पद्धतीनं बायोमेडिकल वेस्ट असेल किंवा फायर ऑडिट असेल या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्याशिवाय हॉस्पिटलच आपण सुरू करू शकत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी राज्यभरामध्ये प्रत्यक्ष आपण सगळ्या कंपल्सरी केल्यात. मला असं वाटतं की ते सगळं इथेही झालं असेल, पण इथं झालं असताना सुद्धा अशी घटना का घडली यासाठी मात्र चौकशी समिती ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. अतिशय दुःखद घटना आहे. 3 लहान बालकांचा मृत्यू त्या आगीमध्ये झालेला आहे जी हॉस्पिटलमध्ये लागली होती आणि काही 6 बालकं अजून सुद्धा सिरियस आहेत असं आम्हाला कळतं. या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्त्वाचं आहे. पण काय होतं की नुसतं ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं पण त्याच्यात कुठं कधीच काही पुढं होत नसतं. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट होणं महत्त्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. दरम्यान या आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी संपूर्ण चौकशी होणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. दरम्यान ही वेळ आरोप प्रत्यारोपाची नाही, दुःखात होरपळणाऱ्या कुटुंबांना धीर देण्याची आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी दिली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेमध्ये मी तीव्र असा शोक व्यक्त करतो. आणि या ठिकाणी प्रसंग असा आहे की आरोप आणि प्रत्यारोप राजकारण करण्याचा नाही. ज्या माता पित्यांना चिमुकली गमावली आहे त्यांना वेदना झालेल्या आहे, त्यांना सांत्वन करण्याची गरज आहे. आणि यानंतर एक दुःखद बातमी.